हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। तर आय होप मित्रांनो तुमचा सर्वांचा BSc नर्सिंग सीईटीचा स्टडी एकदम चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे। तर मित्रांनो आपण आतापर्यंत 6 व्हिडिओ बनवले होते नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या MCQ वरती, म्हणजे जवळपास आपण 180 MCQ कंप्लीट केलेले आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन 30 MCQ बघणार आहे। तर जे विद्यार्थी व्हिडिओ सिरीजमध्ये नवीन आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत प्रिव्हियस जे MCQ आहेत तर ते बघितलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी आपण सर्व व्हिडिओजची जी लिंक आहे तर ती आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मागचे जे 6 व्हिडिओ होते सर्वची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि जर तुम्हाला त्या सर्व PDF जर पाहिजे असेल तर तुम्हाला लगेच आपला WhatsApp ग्रुप पण जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर मित्रांनो लगेच तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा आणि त्यानंतर WhatsApp ग्रुपला जॉईन करा आणि त्यानंतर आपली जी नवीन सीरीज आहे तर त्या नवीन सीरीजमध्ये एंटर व्हा। तर आता आपण आजचे जे 30 MCQ आहे तर ते बघूया। तर चला मित्रांनो आपली जी टेस्ट नंबर 7 आहे तिला आपण सुरुवात करू। तर आपल्या 7 नंबरच्या टेस्टमधला फर्स्ट MCQ आहे रायबोझोम्स आर साइट फॉर डॅश डॅश सिंथेसिस। जे आपले रायबोझोम्स असतात सेल्समध्ये, ओके, तर रायबोझोमचं फंक्शन काय असतं, रायबोझोम्स कशाचं सिंथेसिस करतात, तर याचा आन्सर काय आहे, प्रोटीन सिंथेसिस रायबोझोम्स करत असतात। आता अजून एक क्वेश्चन येऊ शकतो, रायबोझोम्स कुठे प्रेझेंट असतात, ओके, तर जे आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर ज्यावेळेस रायबोझोम प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। आणि रायबोझोम्स हे फ्रीली पण आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट असू शकतात। तर दोन प्रकारे रायबोझोम्स आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात। कधी कधी हे चेन फॉर्ममध्ये पण प्रेझेंट असू शकतात किंवा क्लस्टर फॉर्ममध्ये पण प्रेझेंट असू शकतात। pH ऑफ द ब्लड इज डॅश डॅश 7.35 ते 7.45, 7.30, 7.5 आणि 7। तर याचा आन्सर काय मित्रांनो, 7.35 टू 7.45 इज द नॉर्मल pH ऑफ ब्लड। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ॲसिड डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया दॅट एंटर इन टू द स्टमक। ओके, तर ज्यावेळेस आपण फूड खातोय आपल्या इसोफेगसद्वारे फूड आपलं स्टमकमध्ये जाते, स्टमकमध्ये गेल्यानंतर त्यामधले जे बॅक्टेरियाज आहेत तर ते डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं, नायट्रिक ॲसिड, बोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नन ऑफ दिस। ओके, तर याचा आन्सर आहे मित्रांनो HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड। हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपल्या स्टमकमध्ये सिक्रेट होत असतं आणि आपल्या फूडसोबत जे बॅक्टेरिया जातात तर ते सर्व जे बॅक्टेरियाज आहेत तर त्यांना किल करण्याचं काम पण हायड्रोक्लोरिक ॲसिड हे करत असतं। त्यानंतर सेक्स हार्मोन इन मेल ACTH, सिमेन, टेस्टेस्टेरॉन अँड ऑक्सिटोसिन। तर सर्वांना माहिती आहे याचं आन्सर काय, टेस्टेस्टेरॉन हे त्याचं आन्सर आहे। स्टरिलिटी कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ डॅश डॅश व्हिटॅमिन। ओके, स्टरिलिटी म्हणजे काय, सर्वात पहिले हे जाणून घेऊ। स्टरिलिटी म्हणजे काय, स्टरिलिटी म्हणजे इनकॅपेबिलिटी टू गेट प्रेग्नेंट किंवा फर्टिलिटी, असे कपल ज्यांच्यामध्ये फर्टिलिटी होऊ शकत नाही। किंवा स्टरिलिटी म्हणजे जर मेलचं एक्झाम्पल जर दिलं तर त्याच्यामध्ये जे आपलं स्पर्म असतात तर स्पर्म प्रॉपरली प्रोड्यूस न होणे, त्यामुळे पण मेलमध्ये स्टरिलिटी येऊ शकते। आणि फिमेलमध्ये ओव्हम प्रॉपरली डेव्हलप न होणे, त्यामुळे फिमेलमध्ये स्टरिलिटी येऊ शकते। तर कोणता व्हिटॅमिन आहे जो स्टरिलिटी कॉज करतो, तर त्याचं आन्सर काय मित्रांनो, जो व्हिटॅमिन E आहे। तर व्हिटॅमिन ईची डिफिशियन्सी जर असेल तर त्यामध्ये स्टरिलिटी होऊ शकते, कारण की आपले जे सेक्स हॉर्मोन्स असतात तर सेक्स हॉर्मोनच्या सिंथेसिससाठी आपल्याला व्हिटॅमिन E हे गरजेचं असतं। व्हिटॅमिन Dची जर डिफिशियन्सी जर झाली तर स्टरिलिटी पर्सनमध्ये त्या कपल्समध्ये येऊ शकते। डॅश डॅश मीन्स टू मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी कॉन्स्टंट, किंवा बॉडीचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे तर ते कॉन्स्टंट ठेवण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण काय म्हणतो। फर्स्ट वन आहे हिमोप्टायसिस। हिमोप्टायसिस म्हणजे स्पुटम अँड ब्लड, म्हणजे ब्लड विथ स्पुटम किंवा स्पुटम विथ ब्लड। त्यानंतर होमिओस्टॅसिस, होमिओस्टॅसिस इज द राईट आन्सर। होमिओस्टॅसिस म्हणजे काय, जे बॉडीचं इंटरनल एन्व्हायरमेंट आहे तर ते कॉन्स्टंट ठेवणे। याचं एक्झाम्पल आपण टेम्परेचरचं बघितलं होतं आपल्या फर्स्ट टेस्ट सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हिवाळ्यामध्ये टेम्परेचर येतं आपलं 10 डिग्री सेल्सिअसला आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर आपलं जातं 50 डिग्री सेल्सिअसला। तरी पण आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती आहे, 37.2 डिग्री सेल्सिअस। ओके, 10 डिग्री सेल्सिअस बाहेरचं तापमान असू किंवा 50 असू, बॉडीचं टेम्परेचर जे कॉन्स्टंट एन्व्हायरमेंटला राहते, ओके, बॉडीचं एन्व्हायरमेंट जे आपलं कॉन्स्टंट स्टेटला राहते तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅसिस। फक्त एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त टेम्परेचरच नाही तर बाकीच्या पण भरपूर गोष्टी असतील, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक असे होमिओस्टॅसिसमध्ये 2 प्रकार असतात। ज्यावेळेस तुम्ही नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्याल आणि फिजिओलॉजी हा सब्जेक्ट शिकाल तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डीपमध्ये कळेल की होमिओस्टॅसिस म्हणजे काय असतं। सध्यापुरतं फक्त एवढंच ध्यानात ठेवा की बॉडीची इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट ठेवणे त्याला आपण होमिओस्टॅसिस असं म्हणतो। त्यानंतर मल्टिपल एक्सरे हॅज कॉम्प्लिकेशन ऑफ, जर एका पेशंटचा
खूप वेळेस 40 वेळेस 50 वेळेस 60 वेळेस जर एक्सरे जर झाला तर त्याला खालीलपैकी कोणत्या आजाराचं कॉम्प्लिकेशन्स असतं. ओके मित्रांनो, एक्सरे म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, रेडिएशन्स, आणि रेडिएशन्समुळे खालीलपैकी कोणता आजार होऊ शकतो, तर कॅन्सर हा जो आजार आहे, हा कॅन्सर आजार हा रेडिएशन्समुळं, क्षकिरणांमुळं होऊ शकतो. त्यानंतर डॅश डॅश इज द फर्स्ट BSc नर्सिंग कॉलेज इन इंडिया. भारतामधलं सर्वात पहिलं BSc नर्सिंग कॉलेज कोणतं आहे, तर याचा आन्सर काय मित्रांनो, रॅक कॉलेज, RAK कॉलेज हे जे आहे, तर RAK कॉलेज आपलं BSc नर्सिंगचं फर्स्ट कॉलेज आहे इंडियामधलं. त्यानंतर डॅश डॅश इज रिलेटेड टू लिव्हर. खालीलपैकी कोणता डिसीज हा लिव्हरच्या रिलेटेड आहे, कोलेरा, ट्युबरक्युलोसिस, हेपाटायटिस, टायफॉइड. ओके, तर याचं काय, हेपाटायटिस A, याच्यामध्ये लिहिलं आहे हेपॅट. हेपॅट म्हणजे काय, हेपॅटोसाइट्स, हेपॅटोसाइट्स म्हणजे काय, लिव्हरच्या सेल्स, त्यांचं इन्फ्लामेशन होणे म्हणजे हेपॅटायटिस, म्हणजे हेपॅटायटिस A इज रिलेटेड टू द लिव्हर, हे त्याचा येईल राईट आन्सर. अनदर नेम ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगल इज, आणि याचा आन्सर सर्वांना येत आहे विथ रिझन. काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिव्हियस व्हिडिओला कमेंट केलेली होती. ओके मित्रांनो, तर अनदर नेम ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगल इज काय आहे, लेडी विथ लॅम्प. ECG इज यूज टू डायग्नोज द एलिमेंट्स ऑफ डॅश डॅश. आपण जे ECG करतो तर ECGने आपण कोणत्या अवयवाचे आजार फाइंड आउट करू शकतो, लिव्हर, हार्ट, किडनी, ब्रेन. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो, आपलं हार्ट जे आहे, तर हार्टचे आजार जर असतील तर ते आपण आपल्या ECGच्या थ्रू बघू शकतो. टेस्ट ट्यूब बेबी मीन्स डॅश डॅश. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय असतं, डेव्हलपमेंट ऑफ ओवम इंटू द टेस्ट ट्यूब. ओवम फर्टिलाइज इंटू टेस्ट ट्यूब अँड डेव्हलप इंटू द युटेरस. ओवम फर्टिलाइज अँड डेव्हलप इंटू द टेस्ट ट्यूब. ओवम फर्टिलाइज इंटू युटेरस अँड डेव्हलप इंटू टेस्ट ट्यूब. तर याचं आन्सर काय मित्रांनो, B आन्सर हे करेक्ट आहे, की ज्याच्यामध्ये जे ओवम असतो, जे फिमेल्समधून येणारा जो ओव्हम आहे, तर तो टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज केला जातो अलॉंग विथ स्पर्म. एक स्पर्म आणि एक ओव्हम घेऊन टेस्ट ट्यूबमध्ये त्याला फर्टिलाइज करतात, आणि फर्टिलाइज झाल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट युटेरसमध्ये केलं जातं. ओके, म्हणजे त्याला युटेरसमध्ये आपण ट्रान्सफर करणार आणि युटेरसमध्ये त्याची ग्रोथ होणार. ओके, एक ओव्हम आणि एक काय येणार मित्रांनो, स्पर्म. ओके, आता स्पर्म आणि ओव्हमचं आपण फर्टिलायझेशन कशामध्ये करतोय, तर टेस्ट ट्यूबमध्ये करतोय. ही आपली एक टेस्ट ट्यूब आहे. ओके, याच्यामध्ये एक ओव्हम आहे आणि एक काय स्पर्म आहे. ओके, हा स्पर्म आहे, हा वरचा ओव्हम आहे. ओव्हम आणि स्पर्ममध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथं फर्टिलायझेशन. हे ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणार, ठीक आहे, याचा ज्यावेळेस बेबी तयार व्हायला स्टार्ट होणार, इथं मी तुम्हाला दाखवतो. आपण ही दुसरी एक टेस्ट ट्यूब काढू आणि हा जसा काही एक बेबी फॉर्म व्हायला स्टार्ट झाला आहे. तर हा जो फॉर्म होणारा बेबी आहे, हे त्याचे जे स्टार्टिंगचे जे फेजेस असतील, तर स्टार्टिंगच्या फेजेसमध्ये त्याला युटेरसमध्ये ट्रान्सफर करणे. ओके, याला आपण काय म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी. ओव्हम फर्टिलाइज इंटू द टेस्ट ट्यूब अँड डेव्हलप इंटू द युटेरस. त्याची आता डेव्हलपमेंट कशात होते, बाकीची जी डेव्हलपमेंट आहे ती आपली युटेरसमध्ये होते आहे. त्यानंतर बोन अँड टीथ कंटेंट. बोन्स आणि टीथ जे असतात तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, तर याचा आन्सर काय मित्रांनो, कॅल्शियम फॉस्फेट. आर्टिक्युलर सेप्टल डिफेक्ट इज डॅश डॅश टाईप ऑफ डिसीज. हे ॲनाटॉमिकल एक डिसीज आहे आणि याला आपण काय म्हणतो, कंजनायटल. कंजनायटल म्हणजे काय, अलॉंग विथ बर्थ. जेनेटिक, हेरिडिटरी म्हणजे काय, की जे पिढी जात आहेत त्याला आपण जेनेटिक आणि हेरिडिटरी म्हणतो. व्हायरल म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ओके, तर कंजनायटल म्हणजे काय, जे ॲट बर्थ प्रेझेंट असतात. प्रेग्नेन्सीमध्ये ज्यावेळेस डेव्हलपमेंट चालू असते, तर डेव्हलपमेंटच्या टायमाला जर काही बिघाड जर झाले त्याला आपण कंजनायटल डिसीज असं म्हणतो. ASD म्हणजे काय असतं, ASD म्हणजे हे आपलं राईट ॲट्रियम आहे, हे आपलं लेफ्ट ॲट्रियम आहे, दोन्ही एकमेकांना कनेक्टेड असणे म्हणजे काय, ASD. आर्टिक्युलर सेप्टल डिफेक्ट, जो आपला इंटर ॲट्रियल सेप्टम आहे, तर त्याला कुठेतरी होल असणे, त्याला आपण काय म्हणतो, आर्टिक्युलर सेप्टल डिफेक्ट. त्यानंतर एम ऑफ फर्स्ट एड इज टू ट्रीट द कंडिशन, प्रोवाइड प्रायमरी ट्रीटमेंट विथ अवेलेबल रिसोर्सेस, टू रिड्यूस द सिव्हिरिटी, टू रिड्यूस द हॉस्पिटल स्टे. अँड राईट आन्सर इज टू प्रोवाइड द प्रायमरी ट्रीटमेंट विथ अवेलेबल रिसोर्सेस. ओके, जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्यांचा यूज करून एक प्रायमरी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणे, त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट एड असं म्हणतो किंवा प्रथमोपचार असं म्हणतो. डायरिया लीड्स टू डॅश डॅश एक्सपेक्ट. खालीलपैकी कोणतं साइन अँड सिम्पटम किंवा कोणती कंडिशन डायरियामुळे होऊ शकते, त्याच्यामध्ये पण विचारलं एक्सपेक्ट. ओके, खालीलपैकी कोणती कंडिशन आहे जी डायरियामुळे होऊ शकत नाही. डिहायड्रेशन डायरियामुळे होतं, कारण की वॉटर लॉस झालेला असतो. विकनेस पण येतो, एनर्जी राहत नाही. इन्फेक्शन असू शकतो, फिवर पण येऊ शकतो. रेड आईज जे आहेत तर रेड आईज हे आपल्या डायरियाचे रिलेटेड नाही आहे. ओके, डायरियामध्ये रेड आईज वगैरे काही होत नाही. त्यानंतर फर्स्ट स्टेप इन CPR इज टू ॲसेस द कॅरोटिड पल्स, कॉल फॉर ॲम्ब्युलन्स, सीन सेफ्टी
आणि ब्रिदिंग. तर खालीलपैकी कोणती फर्स्ट स्टेप आहे जी आपण CPR मध्ये यूज करतो. ओके, तर ज्या पण पर्सनला CPR द्यायचा असतो तर त्याला सर्वात आपण सेफ जागेमध्ये घेतो. ओके, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट जर असेल तर आपण त्याला तिथेच लगेच रोडच्या काठाला जरी CPR देत असेल तरी पण साईडला कुठे दगड आहेत का, साईडला कुठे आग लागलेली आहे का, कुठे झाड पडलं आहे का, कुठं गाडीचे पार्ट्स पडलेत का, कुठं ऑइल सांडलं आहे, कुठं पेट्रोल सांडलं आहे, तिथं भडका होऊ शकतो. तर अशा जागेपासून त्याला आपण पहिले दूर नेणार, नंतर आपण CPR स्टार्ट करणार. म्हणजे आपला CPRची पहिली स्टेप काय, सीन सेफ्टी. जी आपली सेफ जागा आहे CPRसाठी, एक सेफ जागा असणे किंवा पेशंटची सेफ्टी बघणे सर्वात पहिले गरजेचे आहे. नॉट ओन्ली पेशंट, आपली पण जी सेफ्टी आहे ती पण आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर फ्लोरेन्स नायटिंगेल वॉज बॉर्न इन डॅश डॅश. तर फ्लोरेन्स नायटिंगेल कुठे जन्म झाला त्यांचा, इटली, जपान, आफ्रिका अँड ब्राझील. राईट आन्सर इज इटली. 12 मे 1820 हे त्यांचं जन्मडेट, ती त्यांची बर्थ डेट आहे. तिच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात की फ्लोरेन्स नायटिंगेलची बर्थ डेट काय आहे. हाऊ मेनी पेअर ऑफ रिब्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती पेअर ऑफ रिब्स प्रेझेंट असतात. तर सर्वांना माहिती आहे 24 आपल्या रिब्स असतात आणि रिब्स आपण पेअरमध्ये जर केल्या तर ते किती येतील, 12. राईट साईडला 12 रिब्स, लेफ्ट साईडला 12 रिब्स. विच ऑफ द फॉलोइंग इज लार्जेस्ट बोन इन द बॉडी, ह्युमरस, टिबिया, अल्ना, फ्युमर. तर जे मांडीचं थाई बोन असतं त्याला आपण फ्युमर म्हणतो. हे आपल्या बॉडीमधलं सर्वात काय मित्रांनो, लॉंगेस्ट बोन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर हेल्दी स्केलेटल सिस्टम इज बेस्ड ऑन डॅश डॅश. ओके, तुम्हाला वाटत असेल की MCQ आज खूप फास्ट होत आहे, तर मित्रांनो जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपण त्या सर्व इम्पॉर्टंट टॉपिकवर रिपीटेड MCQ बघतोय. आता हा जर 21 नंबरचा जरी तुम्ही क्वेश्चन बघताय तर व्हिटॅमिन एवर ऑलरेडी आपले MCQ घेऊन झालेत. व्हिटॅमिन ए कशामध्ये हेल्प करतो आपल्याला, नाईट ब्लाइंडनेस किंवा जे आपले आईज आहेत, आईच्या रिलेटेड हेल्थसाठी व्हिटॅमिन ए लागतं. व्हिटॅमिन सी आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय असतात, अँटीऑक्सिडंट असतात. त्यानंतर आपण बघितलं आयर्नच्या ॲब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी लागत असतं, म्हणून आपण पोह्यामध्ये काय खातो, लिंबू पिळून खात असतो. त्यानंतर व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, स्कर्वी हा आजार होत असतो. त्यानंतर व्हिटॅमिन बीचं सांगितलं आपण, हे बेसिक व्हिटॅमिन आहे. ओके, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6 असे सर्व B1 पासून ते B12 पर्यंत व्हिटॅमिन्स असतात. तर आपण बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असं म्हणतो. बॉडीची इम्युनिटी आणि एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी बी कॉम्प्लेक्स हे हेल्प करत असतं. त्यानंतर नेक्स्ट वन राहिलं डी. आपण डीबद्दल पण भरपूर बघितलं की व्हिटॅमिन डी जो असतो त्याला आपण सायनोकोबालामाइन असं म्हणतो. त्यानंतर आपल्या जे सनरेज असतात तिथून आपली बॉडी त्याला सिंथसाइज करते. त्यानंतर जे जे आपलं कॅल्शियम आणि फॉस्फेट असतं तर त्याच्या ॲब्झॉर्प्शन आणि मेटाबॉलिझमसाठी व्हिटॅमिन डी इम्पॉर्टंट आहे. तर आता कॅल्शियम आणि फॉस्फेट रिलेटेड टू आवर बोन्स म्हणजे स्केलेटल सिस्टम, म्हणजे व्हिटॅमिन डी हेल्दी स्केलेटल सिस्टमसाठी इम्पॉर्टंट आहे. का, कारण की व्हिटॅमिन डी हे आपलं कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या मेटाबॉलिझममध्ये हेल्प करते. ड्रग्स यूज टू रिलीव्ह पेन इज नोन ॲज ॲनाल्जेसिक्स. ओके, तर जे ड्रग्स पेन रिलीव्ह करतात त्यांना आपण काय म्हणतो, ॲनाल्जेसिक्स. ॲनाल्जेसिक्सचे परत फर्दर 2 क्लासिफिकेशन पडतात. पहिलं येतं नार्कोटिक्स आणि दुसरं येतं NSAIDs. ओके, सॉरी फ्रेंड्स, इथं नार्कोटिक्स नाही, इथं येतं ओपॉइड्स. ओके, ओपॉइड्स आणि NSAIDs. ओपॉइड जे असतात ते डायरेक्ट आपल्या ब्रेनवर ॲक्ट करतात, CNSवर ॲक्ट करतात. त्यानंतर जे NSAIDs असतं याच्यामध्ये येतं पॅरासेटामॉल. ओके, तर हे आपले जे इन्फ्लॅमेटरी मेडिटर्स असतात तर त्यांना कमी करतात. फॉर एक्झाम्पल आपलं जे आयबुप्रोफेन झालं, पॅरासेटामॉल झालं, हे येतं नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणजे NSAIDs. आणि मॉर्फिन असेल, हिरोईन असेल, तर हे जे ड्रग्स आहेत हे येतात ओपॉइड्समध्ये, जे डायरेक्ट आपल्या CNSवर ॲक्ट करतात. अँटीबायोटिक्स म्हणजे काय, जे ड्रग्स ऑर्गॅनिझम्सला किल करतात, बॅक्टेरियाजला किल करतात, त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. हिप्नोटिक्स म्हणजे काय, जे आपण झोपेसाठी वापरतो पेशंटला, ठीक आहे, त्यांना आपण हिप्नोटिक्स म्हणतो. डायोरेटिक्स म्हणजे काय, जे आपलं युरिनचं प्रोडक्शन वाढवतात, शरीरामधून एक्सेसिव्ह जे वॉटर आहे तर त्याला बाहेर टाकण्यासाठी हेल्प करतात, तर त्या ड्रग्सला आपण काय म्हणतो, डायुरेटिक्स असं म्हणतो. त्यानंतर ORS रेफर्स टू डॅश डॅश. ORS म्हणजे काय असतं, ऑदर रेस्टिंग सोल्युशन, ओपन रेटिंग सिस्टम, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, नन ऑफ दिस. ओके, ORS आपण कशामध्ये यूज करतो, डायरियामध्ये. ओके, डायरिया असेल, सिव्हिअर वॉमिटिंग असेल, त्यानंतर पेशंटचे जर कार्बोहायड्रेट लेवल कमी झाली, सोडियम लेवल कमी झाली, तर सोडियम लेवल मेनली, ओके, इलेक्ट्रोलाइट लेवल कमी झाली वॉमिटिंगमुळे किंवा डायरियामुळे, त्यावेळेस आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन देतो. ओके, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. नर्स ॲलिया ॲडमिनिस्टर सिरप टू पेशंट, शी शूड डॅश डॅश. ओके, एक नर्स आहे, त्याचं नाव ॲलिया आहे आणि ती
पेशंटला सिरप देते. रिचेक द सिरप नेम. ओके, सिरप नेम परत एकदा मेडिकेशन चार्टवरचं सिटाल सिरप आहे तर ते बघणार याच्यावर सिटाल सिरप नाव आहे का. त्यानंतर शेक द सिरप बिफोर यूज करण्यापूर्वी त्याला शेक करून घेणार. त्यानंतर गिव्ह बॉटल इन पेशंट हँड अँड आस्क हिम टू ड्रिंक. डायरेक्ट आपण पेशंटला हातात बॉटल देऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्या हाताने सिरप प्या असं आपण सांगू शकत नाही, म्हणून इथं सी आन्सर आपलं येईल. ओके, नर्स ॲली ॲडमिनिस्टर सिरप टू पेशंट, तर शी शुड, तिने सिरप पण रिचेक करणं बरोबर आहे. त्यानंतर सिरप शेक पण करणं आहे. त्यानंतर सिरपचा डोस किती आहे, 5 ml 10 ml ते पण चेक करणं आहे. फक्त हे आपण रॉंग आन्सर काय याच्यामधलं की बॉटल आपण डायरेक्ट पेशंटच्या हातामध्ये देऊ शकत नाही आणि डायरेक्ट त्यांना पिण्यासाठी सांगू शकत नाही. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. ओके, तर याचा आन्सर सर्वांना माहिती आहे. 7 एप्रिलला आपण काय करत असतो, वर्ल्ड हेल्थ डे जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. पेशंट रिसीव ब्लड थिनर मेडिकेशन, एक पेशंट आहे ब्लड थिनर मेडिकेशन, फॉर एक्झाम्पल त्याला ॲस्पिरिन चालू आहे. सच पेशंट ऑब्झर्व फॉर डॅश डॅश, तर अशा पेशंटचं कोणत्या गोष्टीसाठी ऑब्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे. रिस्क ऑफ फिवर, रिस्क ऑफ पेन, रिस्क ऑफ ब्लिडिंग, रिस्क ऑफ इन्फेक्शन. ओके, ब्लड थिनर आहेत म्हणजे कॉग्युलेशनची जी प्रोसेस आहे तर ती लॉंग होऊन जाणार, म्हणजे पेशंटला आपल्याला रिस्क फॉर ब्लिडिंग किंवा रिस्क ऑफ ब्लिडिंगपासून आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. असा पेशंट जर आहे तर त्याला कोणती जखम नाही झाली पाहिजे, बेडमुळे त्याला काही इजा नाही झाली पाहिजे. त्यानंतर काही अल्सर वगैरे असतील, इंटरनल ब्लिडिंग कोणत्या पेशंटला व्हायला नको आहे. जर ब्लिडिंग जर झाली तर लवकर त्याचा जो क्लॉटिंग टाईम आहे किंवा त्याचं जे ब्लड क्लॉट होतं आहे तर त्याच्यासाठी उशीर लागेल अल्टिमेटली भरपूर त्याचा ब्लड वाया जाईल, पेशंटचा जीव पण ह्या कंडिशनमध्ये जाऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस पेशंटला ब्लड थिनर मेडिकेशन चालू असतात त्याला आपण ब्लिडिंगसाठी खूप ऑब्झर्व करत असतो की त्याला कुठे ब्लिडिंग झाली नाही पाहिजे. ओके, इवन तुम्ही जर त्याला कॅन्युला जरी कॅन्युला टाकल्यानंतरसुद्धा तिथे प्रॉपरली कॉटन गॉज लावणे किंवा तिथे ड्रेसिंग करून देणे हे आपले रूल आहे. त्यानंतर द सबस्टन्स विच फाईट विथ अँटीजन्स इज नोन ॲज. ओके, अँटीजनसोबत कोण फाईट करत असतो, अँटीजनचा ऑपोजिटला असतो अँटीबॉडीज. ओके, अँटीजन्स म्हणजे ऑर्गॅनिझम्स असतील आणि अँटीबॉडीज म्हणजे आपल्या बॉडीच्या त्या अँटीबॉडीज असतात. ओके, प्रोटीन असतं, अँटीबॉडीज म्हणजे एक बॉडीमधलं एक टाईपचं प्रोटीन आहे. ओके, ते काय करतं, अँटीजनला किल करण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूड ऑन द डिस्चार्ज ऑफ पेशंट. काल आपण बघितलं होतं की ॲडमिशनबद्दल काय काय असतं. ओके, आता डिस्चार्ज प्रोसेस काय असते ती बघू. तर खालीलपैकी कोणतं ऑप्शन जे आहे जे आपण डिस्चार्जच्या वेळी करणार नाही. टेल रिलेटिव्ह अबाउट द फॉलोअप डेट्स, परत कधी यायचं आहे त्याबद्दल सांगणार. ओके, सांगणार. त्यानंतर टू गिव्ह हेल्थ एज्युकेशन, डाएट काय घ्यायचं, गोळ्या कशा घ्यायच्या, परत कधी यायचं, काय व्यायाम करायचा, किती वेळ झोपायचं, हे सर्व आपण सांगतो. त्यानंतर टेकिंग बिल क्लिअरन्स. ओके, पेशंट हॉस्पिटलमध्ये होता तर त्याचं प्रॉपर क्लिअरन्स घेणं पण आपला एक रोल आहे. त्यानंतर हाईड द रिपोर्ट ऑफ पेशंट्स, नो, हे चुकीचं आहे. ओके, पेशंटचे रिपोर्ट्स आपण हाईड करून ठेवू शकत नाही, म्हणून ॲन्सर काय येईल, हाईड द पेशंट ऑफ रिपोर्ट्स. हे आपण विच इज नॉट इन्क्लूड, तर काय इन्क्लूड होणार नाही, हाईड द रिपोर्ट ऑफ पेशंट. हे आपण पूर्ण रिपोर्ट पेशंटला झेरॉक्स करून देतो किंवा काही वेळेस आपण ओरिजिनल रिपोर्ट्स पण देत असतो. डॉक्टर हॅव स्पेशालिटी इन चाइल्डहुड डिसीज इज नॉन ॲज डॅश. चाइल्डहुड डिसीज म्हणजे काय, पिडियाट्रिक्स, पहिला आन्सर आहे. ओके, पिडियाट्रिशियन. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन आहे, डायफोरेसिस मीन्स डॅश डॅश. कॅसेशन ऑफ ब्रिदिंग, कॅसेशन ऑफ हार्टबीट, स्लो डाऊन द हार्टबीट, एक्सेसिव्ह स्वेटिंग. राईट आन्सर काय, एक्सेसिव्ह स्वेटिंग. स्लो डाऊन हार्ट रेट म्हणजे काय, ब्रॅडिकार्डिया, जे आपल्याला कालच माहिती आहे. कॅसेशन ऑफ हार्टबीट म्हणजे काय, हार्ट ब्लॉक होणे. कॅसेशन ऑफ ब्रिदिंग काय, ॲपनिया. ओके, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं माहिती आहेत. फक्त एक्सेसिव्ह स्वेटिंग म्हणजे काय, डायफोरेसिस. अशा काही क्लिनिकल टर्म्स आहेत ज्यावर क्वेश्चन विचारतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली 7वी टेस्ट पण आज एंड झालेली आहे. ओके, 7-21 प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण 30 MCQ बघतोय. तर आता ही 7वी टेस्ट आहे, याच्यामध्ये पण आपण 30 MCQ बघितले. अशा पद्धतीने आपले एकूण 210 MCQ. ओके मित्रांनो, 210 आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे MCQ रेडी झालेले आहेत. पूर्ण आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन सर्व MCQ सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ओके, तर जे विद्यार्थी नवे आहेत त्यांनी सर्व व्हिडिओची एकदा प्रॅक्टिस करा, सर्व व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये कोणते MCQ आहेत ते बघा. जे विद्यार्थी फर्स्ट टेस्टपासून अटेम्प्ट करतायत, आय होप त्या विद्यार्थ्यांना 7 नंबरची आजची टेस्ट खूप सोपी गेली असेल आणि काही ॲन्सर मी एक्सप्लेन करण्याच्या पहिलेच तुमच्याकडून आपोआप रिकॉल झालेले असतील. तर मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा. 4-5 दिवसांवर तुमचे पेपर आलेले आहेत.
तुम्हाला सर्वांना पेपरसाठी ऑल द बेस्ट, चांगले मार्क तुम्हाला सर्वांना पडो आणि तुमच्या मनासारखं कॉलेज तुमच्या सर्वांना भेटू. ओके, आजचा व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.